नमस्कार. हे आहे संवाद सन्मानाचा, जिथे प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपण जवळून जाणून घेतो. आज एक असं व्यक्तिमत्व आहे जे स्वतःचं करिअर सांभाळत सामाजिक कार्यात सुद्धा अगदी आवडीने सतत भाग घेत राहतं आणि इचलकरंजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या महिलांसाठी कार्यरत आहेत आणि ब्युटिशियन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम पण आहे, नाव पण आहे. तर आपल्यासोबत आहेत आज दीपमाला उर्फ राधिका तारळकर. नमस्कार. नमस्ते. तुमचा संवाद सन्मानाचा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. तर तसं बघायला गेलं तर ही माझी खूप चांगली मैत्रीण पण आहे आणि तिचं मी कार्य, तिचं स्ट्रगल, तिचं सगळं लाईफ मी जवळून पाहिलंय. पण अशा काही गोष्टी आहेत जे मला सुद्धा तुमच्यासोबत जाणून घ्यायचे. तर राधिका, मला सांग, तू ह्या क्षेत्रात म्हणजे ब्युटिशियन क्षेत्रात कुठल्या प्रेरणेने आलीस किंवा असं काय घडलं की तुला ब्युटिशियन क्षेत्रात यावं वाटलं आणि इथे आल्यावर तुला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं? नमस्कार. प्रथमतः मी माझी ओळख करून देते. मी दीपमाला उर्फ राधिका तारळकर. माझं माहेर कोल्हापूर, सासर इचलकरंजी. म्हणतात ना, एक किक बसल्याशिवाय आपल्याला अचिव्हमेंट भेटत नाही. तशीच माझ्या लाईफमध्ये एक बॅड पॅच खूप मोठा आला आणि म्हणजे म्हणतात ना, लग्न झालेल्या लगेच 2 वर्षामध्ये. बापरे. हा, ऍक्च्युली झालं कसं की ब्युटी क्षेत्रात मी आले. कशी आले? लग्नाला माझ्या 22 वर्ष झाले आता. मला 2 मुली आहेत. एक श्रावणी आणि एक रसिका. एक 20 वर्षाची आहे, एक 16 वर्षाची आहे. वाटत नाही सर. तर माझी सुरुवात कशी झाली? मी लग्नानंतर इचलकरंजी आले. आल्यानंतर बरेचसेच मी क्लासेस घेत होते. विणकाम, वाळू पेंटिंग, एम्बॉस पेंटिंग, जरदोशी क्लासेस, असं मला काही ना काही करण्याची आवड होतीच पहिल्यापासूनच. म्हणजे काम करत राहणं आणि स्वतःजवळचा पैसा आपल्याजवळ स्वतः कमवणं, हा अवेलेबल करणं. एनवन म्हणजे मला असं म्हणायचं की दुसऱ्याकडून पैसा मागता कामा नये. बरोबर. आपला पैसा आपल्या जवळ पाहिजे आणि आपल्या स्किलनं आपण मिळवता आलं पाहिजे. बरोबर. असं माझं पहिल्यापासूनच, लग्नाच्या आधीपासूनच माझा हेतू आहे. लग्नानंतर काही बॅड पास असा आला, मी तो म्हणजे एक्सप्लेन नाही करत आहे, पण थोडंफार सांगते मी. ज्यावेळी मला माझे 2 मेजर ऑपरेशन झाले थायरॉइडचे. थायरॉइड म्हणजे तुम्हाला माहिती असेल. थायरॉइड. त्यावेळी माझे मेजर ऑपरेशन ज्यावेळी होते त्यावेळी मी ॲस्टर आधार कोल्हापूर तिथं ऍडमिट होते. खूप मोठा तो माझ्यासाठी अनफॉरगेटेबल डे होता तो. माझ्या म्हणजे ऑपरेशन करून आल्यानंतर मला काहीही म्हणजे पूर्ण निगेटिव्ह होते मी. पूर्ण निगेटिव्ह म्हणजे मला सारखं विचार येत होते की सुसाईड करायला पाहिजे, आपण कोणासाठी जगायचं, अरे रे, किंवा काय. मुलींचा सुद्धा विचार येत नव्हता मला. एवढी मी डिप्रेशन मध्ये होते. बापरे. खूप डिप्रेशन मध्ये. त्यात काय झालं की मी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळी आजूबाजूला बेड होते. तिथं कोण नवरा असेल तर बायको सेवेला असायची, बायको ऍडमिट असेल तर नवरा सेवेला असायचा. आणि मला तिथं विचारलं गेलं की तुमचा नवरा कुठे आहे? मला काहीच बोलता पण मला सांगायचं नव्हतं. जगाला काहीही सांगायचं नाहीये मला. पण मला माझ्या वागण्यातून मला प्रूफ करायचं की मी काय आहे. बरोबर. तर त्यावेळी असं झालं, मला डोक्यामध्ये विचार आला की मला इथं काहीतरी उभं केलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं मला वाटलं. मग ऑपरेशन झाल्यानंतर मी एक 4 दिवस कोल्हापूरमध्ये राहून परत इचलकरंजीला आले आणि मी चेकअपसाठी माझे फॅमिली डॉक्टर आहेत सारंग ढवळे आणि संध्या ढवळे, फिजिओथेरपी. सारंग ढवळेकडेच माझी ट्रीटमेंट सगळी होती. पहिलं ऑपरेशन माझं झालं CPR-ला. कारण माझ्याजवळ पैसे जास्त नव्हते. रिअली सांगते, पैसे जास्त नव्हते. मी सारंग ढवळे डॉक्टरांना सांगून मी तिथं ऍडमिशन करून तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते.
ऑपरेशन वगैरे झालं, पण क्रिटिकल कंडिशन होती, खूप बापरे. खूप क्रिटिकल. म्हणजे जगनाने अशी हेच दिली होती, शाश्वती दिली होती. पण डॉक्टरांनी. तरी पण देवानं माझ्या 2 पोरींसाठी मला जगवलं. आणि हा एकच नाही तर 2 प्रसंग असे झाले. बापरे. त्यामुळे मी देवाला इथं मानते. म्हणजे असं म्हणतात की देव तारी त्याला कोण कोण मारी. मारी, करेक्ट. मग तिथून मी त्याच्यानंतर मी आले सारंग ढवळे सरांच्याकडे. हं. म्हणजे जे तो माझ्या फॅमिली म्हणजे रिलेटिव्ह पण आहेत, त्यामुळे मी अच्छा. दादाच म्हणते त्याला, डॉक्टर अच्छा. म्हणतच नाहीये. अच्छा. आणि मला बघितल्यानंतर म्हटला, दीपा तू किती टेन्शन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे. मी रडायला सुरू केलं तिथं. बरोबर. दादा मला समजत नाहीये मी जगू की मरू, ह्या भाषेत मी त्याला बोलले. आणि इव्हन मी 3 वेळा सुसाईड करण्याचा पण प्रयत्न केला. बापरे. केला, रिअली केला. त्यानंतर मला दादा बोलला, संध्या ढवळे, सारंग दादा आणि मी, आम्ही 3 जण असं बसलो होतो त्याच्या केबिन मध्ये दादाच्या. मग मला संध्या म्हटली की राधिका, तुला जगायचं असेल ना तर तू ब्युटी क्षेत्रामध्ये तू जा आणि तुझं करिअर घडव. मग मी डोक्यात विचार केला, नाही ह्यांना काहीतरी अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि आपल्याला केलं पाहिजे काहीतरी, खरोखर केलं पाहिजे. आणि मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की बॅड पॅचच्या वेळी, बॅड पॅच हा प्रत्येक व्यक्तीला येतो, पण त्यावेळी एक मैत्रीण किंवा एक व्यक्त होण्यासाठी कोणीतरी व्यक्ती आपली हक्काची असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. जर ती व्यक्ती नसतेच तर मी आज नसतेच. बरोबर. ती व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये होती. आणि एनिवन मॅडम तुम्हाला सांगते की जे माझं ऑपरेशन केलं ते सुद्धा सारंग ढवळेच डॉक्टर होते. अरे वा. जे जीवदान म्हणजे- देणारे पण तेच आणि जगायला शिकवणारे पण तीच व्यक्ती. Good. म्हणून मी माझ्या लाईफ मध्ये त्यांना गुरु मानते, देव मानते खरोखर. खरंच म्हणजे देव असं म्हणतात की देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येऊन मार्ग दाखवतो, तर ते दादा तुमचे सारंग दादा होते आणि त्यांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला. खरंच दाखवलं. ऐकून माझ्या पण डोळ्यात म्हणजे असं खरंच पाणी आलं. पण असं म्हणतात ना की सोनं जेवढं तुम्ही तापवाल हा, ते तेवढं चमकतं. हा. तर इथं मी एक उत्तर देऊ शकते. फक्त देवाला म्हणायचं, भरपूर संकट दे, माझ्यात पेलण्याची ताकद आहे. पॉझिटिव्ह राहायचं, मी सगळ्यांना सांगू इच्छिते इथं. ग्रेट ग्रेट. त्यानंतर सारंग ढवळेंच्या इथून मी निघाल्यानंतर एक नवी आशा घेऊन बाहेर पडले. ग्रेट. त्यानंतर माझी बहीण आहे, तिला मी घेतली. माझी छोटी मुलगी रसिका जी आहे, त्यावेळी ती छोट्या गटामध्ये शिकत होती, बर. माई शाळेमध्ये. अच्छा. छोट्या गटामध्ये शिकत होती. माझं घर आहे अलायन्स कडे आणि शाहू कॉर्नर, लावण्य पार्लर, माधुरी काकडे मॅडमांच्या इथं माझं बेसिक आणि ऍडव्हान्स झालं. ते कसं झालं आता मी थोडं एक्सप्लेन करते. माझ्या छोट्या मुलगीला घेऊन मी माझा प्रवास तिथून चालत, गाडी नाही काही नाही माझ्याकडे, डिसेंबर मध्ये मी जॉईन केलं. डिसेंबर 2016 मी पार्लरच्या ह्याच्यामध्ये जॉईन केलं. ते पण कसं केलं, माझ्याजवळ ना पैसा होता, ऑपरेशन झालं होतं. माझ्या धाकट्या भावानं मला 8,000 रुपये फी साठी दिले, तिथं येऊन भरले त्यानं. आणि ते भरत असताना पण तिथं अडचणी काय आल्या, मी ऍडमिशनला गेले, माझं थायरॉइड ऑपरेशन असल्यामुळे टाके होते टाके. गळ्याला. हा. मग मॅडम मला बोलल्या की तुला टाके येतं, आयब्रोजचं काम हे आपलं इथूनच असतं ना, पूर्ण तोंडापासून, तर तू कसं करणार. बरोबर. मग मी रिक्वेस्ट केली. मॅडम म्हटलं मला शिकायची तर जिद्द आहे, शिकायची जिद्द आहे, मला तुमच्या सानिध्यात राहू द्या, कारण मी खूप डिप्रेशन मध्ये आहे, असं मी त्यांना बोलले. तरी पण त्यांनी होय नाही करत मला तिथं ऍडमिशन दिलं. मग माझा प्रवास सुरू झाला तिथून. मी टिफिन घेऊन यायचे, मुलगीला बहिणीच्या सोडायचे, चालत यायची, चालत जायची. मी त्यावेळी रिक्षासाठी मी जादा खर्च करत नव्हते, कारण तसं माझं कंडिशनच होती. माझी मुलगी मला पाणीपुरी किंवा काय मागितलं तरी माझ्याजवळ 10 रुपये नसायचे. एवढ्या वाईट कंडिशन मधून मी इथपर्यंत आता आलेले. स्वतःचं अस्तित्व निर्माण केली फायनली. म्हणजे तिथं पण अडचणी आल्या मला शिकताना. अच्छा. कारण ऑपरेशन झालं होतं त्यामुळे ऐकू कमी येत होतं, ऐकायला कमी होतं, त्यामुळे माझे टिंगल करत होते सगळे. अच्छा. बऱ्याच. मग तिथं मला
पार्लर म्हणजे मी जिथं शिकायला जातो तर त्या मॅडमनी म्हणजे माधुरी काकडे, आम्ही आंटी म्हणतो त्यांना, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला खूप गोष्टी पॉझिटिव्ह शिकवल्या सगळ्या फास्टमध्ये. आणि मी फास्टमध्ये शिकले पण, कारण माझी परिस्थितीच तशी होती. परिस्थिती मला इथं सांगावंसं वाटतं की माणसाला परिस्थिती शिकवते. बरोबर, परिस्थितीशिवाय काहीही माणूस काही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर, अगदी बरोबर आणि आहे. ही जी वेळ आली ती चांगल्यासाठीच आली, बरोबर, कारण मला काहीतरी घडवायचं होतं देवाला, म्हणून त्यानं ही परिस्थिती माझ्यावरच आणली असं मला वाटतं. म्हणजे असं की परिस्थितीतून माणूस घडतो. हा म्हणजे प्रत्येक वाईटातून चांगलं होतं ते, असं म्हणायला काय हरकत नाही. हा करेक्ट. वाईटातून चांगल्याकडे जाणं हे खरोखर प्रत्येकानं हे घेतलं पाहिजे, कारण खचणारी पण बरीच लोक असतात बरोबर. त्यामुळे. आणि हे तर मला एक हे पण सांगावं वाटतंय की एखाद्या स्त्रीनं मनामध्ये जर का कोणतीही जिद्द घेतली तर ती सक्सेसफुल होते. 100%, 100%. नाही म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीमधून तू स्वतःला स्टँड केलं, म्हणजे न डगमळता. न डळमळता. हा म्हणजे मरणाच्या दारातून एका दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीमुळे झालेल्या घटनेमुळे तुला मरता मरता एका देव माणसाने वाचवलं. Correct. आणि तुझ्या आयुष्यात येणारी जे जे तुझ्या आयुष्यात मदतीला आले ते सगळे तुझ्यासाठी देव माणसं. करेक्ट. बापरे, ऐकून म्हणजे अंगावर खरंच मला पण काटा आला. म्हणजे एका स्त्रीचं आयुष्य एकेकदा दिसताना दिसतं की बाबा वाव, आणि त्यामागची मेहनत, त्यामागचे कष्ट आणि त्यामागचं स्ट्रगल हे त्याच व्यक्तीला माहित असतं. खरंच राधिका खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. बरं, आता आपण थोडस तुझ्या प्रोफेशनल लाईफ कडे वळूया. ज्यावेळी ब्युटिशियन होतात, म्हणजे ब्युटी क्षेत्रात ज्या महिला कार्यरत आहेत, अशा तुला काय वाटतं की कोणत्या स्किल अंगी असाव्यात या ब्युटिशियन क्षेत्रासाठी? माझ्या मते तर प्रथमतः नॉलेज. बरोबर. नॉलेज शिवाय आपण काहीही करूच शकत नाही, शून्य तिथं आपण. ओके. कारण नॉलेज जर आपल्याकडे भरपूर असेल आणि तर आपण त्याच्यामध्ये पारंगत होतो. पारंगत म्हणजे कसं, आता ब्युटी क्षेत्रामध्ये स्किन, हेअर, परत सगळ्या स्किन पण आपल्याला ओळखता आली पाहिजे. हा, म्हणजे स्किनचे प्रत्येक प्रकार, हेअरचे प्रत्येक प्रकार. हा, म्हणजे आता समजा आपल्याला जर का एखाद्या व्यक्तीला स्किन म्हणजे होम केअर करता येत नसेल किंवा म्हणजे करत नसेल आणि समजा ती ऑइली स्किन असेल तर ती जर का ड्राय स्किनचं क्रीम वापरत असेल तर ते साईड इफेक्ट होतात. बरोबर. म्हणजे हे नॉलेज असणं गरजेचं आहे ब्युटी क्षेत्रामध्ये. म्हणजे बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत ज्या नॉलेज शिवाय पूर्ण कम्प्लीट नाही आहे. बर, म्हणजे स्किन मध्ये काय वेगळे प्रकार असतात, त्यांना कुठले क्रीम्स आणि ह्याचं नॉलेज, आणखीन काय वाटतं तुला? आणि आता जर बघितलं तर कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. बरोबर. आणि काळाबरोबर अपडेट राहणं पण गरजेचं आहे. जे येईल ते शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ब्युटी इंडस्ट्री असं आहे की जेवढं शिकल तेवढं कमी आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की पहिला स्किल असणं, शिकणं आणि प्रॅक्टिस. बरोबर. हे प्रॅक्टिस करत राहणं पण गरजेचं आहे. राईट. म्हणजे निरंतर शिकणे आणि निरंतर प्रॅक्टिस मध्ये राहिलं तरच तुम्ही ह्या क्षेत्रात टिकू शकताय.